बातमी आहे नगर परिषदांच्या निवडणुकांच्या निकालाची। कटोलमध्ये विदर्भवाद्यांनी खातं उघडलं। विदर्भ माझा पक्षाचे 2 नगरसेवक विजयी झालेले आहेत आणि आता पहिल्याच निवडणुकीत विदर्भवाद्यांनी खातं उघडल्याचं चित्र बघायला मिळतंय। वॉर्ड क्रमांक 1B मध्ये देखील विदर्भ माझाचा विजय झालेला आहे। 2 नगरसेवक त्यांचे विजयी झालेले आहेत। दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। नागपूरच्या 9 तर गोंदियातल्या 2 नगर परिषदा मिळून एकूण 11 नगरपालिकांचा यात समावेश आहे। दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निकालात भाजपला चांगलं यश मिळालंय, तर काँग्रेसने देखील आपला गड राखण्याची किमया केली आहे। 19 नगरपालिकांपैकी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 8 नगरपालिकांमध्ये यश मिळालं, तर राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवरती झेंडा फडकवता आलाय। दरम्यान कोणत्या नगर परिषदांमध्ये किती जागा आहेत आणि या ठिकाणी कुणाकुणामध्ये लढत रंगलेली आहे ते आपण जाणून घेतोय। विदर्भात कामठी नगर परिषद आहे, एकूण जागा आहेत 33। सध्याची सत्ता आहे ती म्हणजे भाजप, काँग्रेस आणि बहुजन रिपब्लिकन एकता पार्टी आणि लढत आहे ती भाजप, काँग्रेस आणि नगर विकास या पक्षांमध्ये। उमरेड नगर परिषदेमध्ये एकूण 25 जागा आहे। सध्याची सत्ता आहे काँग्रेसकडे आणि सध्याची मुख्य लढत आहे ती भाजप विरुद्ध काँग्रेस अशी। तर काटोलमध्ये 23 जागांपैकी सध्या लढत आहे ती भाजप आणि विदर्भ माझामध्ये आणि सध्याची सत्ता आहे ती भाजप पक्षाकडे। विदर्भ माझामधनं इथे खातं देखील उघडलेलं आहे। तर कळमेश्वर 17 जागांपैकी भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या चुरस आहे आणि भाजप सेनेची सध्या इथे सत्ता आहे। मोहपामध्ये 17 जागा आहेत, सध्या इथे सत्ता आहे काँग्रेसची, तर लढत आहे भाजप, काँग्रेस आणि शेकापमध्ये। रामटेकमध्ये एकूण 17 जागा आहेत, शिवसेनेची इथे सत्ता आहे, शिवसेनेचा गड आहे आणि इथे लढत आहे तिरंगी भाजप, निर्दलीय आणि काँग्रेस यांच्यामध्ये। नरखेडमध्ये देखील तिरंगी लढत आहे एकूण 17 जागांसाठी आणि इथे सध्या सत्ता आहे जनक्रांती या पक्षाची। खापामध्ये सध्या लढत दुरंगी आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये एकूण 17 जागांसाठी आणि काँग्रेसला आपलं गड राखण्याचं आव्हान सध्या खापामध्ये आहे। तर सावनेरमध्ये एकूण 20 जागांसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगली चुरस आहे, भाजपला आपला गड इथं कायम राखायचा आहे। तर गोंदियामध्ये तब्बल 42 जागा आहेत नगर परिषदेच्या, भाजपची इथे सध्या सत्ता आहे। काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत या नगर परिषदेसाठी बघायला मिळते। तर तिरोडाच्या 17 जागांवरती सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, तर काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये इथं लढत बघायला मिळते। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रजत, हळूहळू निकाल आता हाती यायला लागलेले आहेत, काय चित्र बघायला मिळतंय? रेश्मा, पहिल्या फेरीतले जे काही प्राथमिक कल नागपूर जिल्ह्यातील समोर आलेले आहेत ते पाहता एका वाक्यात हे सांगता येईल की त्या तालुक्यातील जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना धक्के बसायला सुरुवात झालेली आहे। जर कामठीचा विचार केला तर त्या ठिकाणी काँग्रेस आघाडीवर दिसत आहे, मात्र कामठी नागपूर जिल्ह्यातले जे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांचा तालुका आहे, मात्र तिथे भाजप पिछाडीवर गेलेली दिसते। उमरेड मधून जे निकाल येत आहे त्या ठिकाणी भाजप आघाडीवर दिसतंय। उमरेड जो आहे तो राज्याचे जे माजी वित्त राज्यमंत्री होते राजेंद्र मुळक त्यांचा परिसर आहे, मात्र तिथे काँग्रेस पिछाडीवर गेलेला आहे। सावनेरमध्ये भाजपने आघाडी घेतल्याचं दिसतंय आणि सावनेर काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचं गृहक्षेत्र आहे, मात्र तिथे काँग्रेस पिछाडीवर आहे। त्यामुळे ज्या तालुक्यातील जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना प्राथमिक फेरीमध्ये किंवा प्राथमिक कलांमध्ये धक्के बसायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांनी बदलावाला सुरुवात केली आहे असं म्हणता येईल, मात्र प्रस्थापितांचं राजकारण ते पूर्णपणे धुडकावून लावतात का हे येणाऱ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। काटोलमध्ये खूपच रोचक दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण विदर्भ माझा जो पक्ष आहे जो पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उतरलेला आहे त्या पक्षाने 2 जागा जिंकलेल्या आहेत। वॉर्ड क्रमांक 1 मधील 2 जागा त्यांनी मिळवलेल्या आहे आणि त्यामुळे त्यांना यश मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे काटोलची नगरपालिका प्रस्थापित पक्षांच्या हातात जाते की विदर्भ माझा हा नौखा पक्ष त्या ठिकाणी आघाडी घेतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र सध्या तरी प्रस्थापितांना धक्के बसत आहे, या तासाची हीच बातमी आहे। रेश्मा, नक्कीच रजत, तू म्हणतोयस तसं प्रस्थापितांना धक्के बसतायत, मात्र पुढे चित्र काय असेल ते पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल।